जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम, भाग 17. आरव मंडपात तर आला होता. आरोही जवळ, पण तो का आणि कसा आला ते आता या भागात बघूया. दृश्य 1. आरवचा फ्लॅशबॅक आणि आईवडिलांचा दैवी आशीर्वाद. लग्नाच्या मंडपात सत्याचा स्फोट झाल्यावर आरव एखाद्या वादळासारखा बाहेर पडला होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि मनात विचारांचे काहूर माजले होते. तो थेट त्याच्या त्या जुन्या पडक्या घरी पोचला, जिथे त्याच्या आईवडिलांच्या बालपणीच्या आठवणी धूळ खात पडल्या होत्या. आरवने रडत रडत आपल्या आईवडिलांचा फोटो हातात घेतला. का आई बाबा, ज्या मुलीवर मी जीवापाड प्रेम केलं, तिच्याच आईने तुमचा असा निर्दयीपणे घात केला. मी कसं करू तिच्याशी लग्न? जर मी आज तिला सून म्हणून स्वीकारलं तर तुमचा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. तो जोरात ओरडला. पण आई, आरोहीला मी कसं सोडू? तिच्यात माझा जीव अडकलाय. मी तिला जर माझ्यापासून लांब केलं तर मी पण जिवंत नाही राहणार. मला काहीच सुचत नाही आहे आई बाबा, मला मार्ग दाखवा. आरव इतका खचला होता की त्याने रागाच्या भरात फोटोसमोरील समयी विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी खिडकीतून वाऱ्याची एक विलक्षण झुळूक आली. त्या वाऱ्याने आईवडिलांच्या फोटोवर असलेली सुकी फुले उडाली आणि आरवच्या खिशातून खाली पडलेल्या आरोहीच्या फोटोवर जाऊन विसवली. आरव स्तब्ध झाला. त्याला साक्षात आईबाबांनी दिलेला संकेत मिळाला. त्याला बाबांचे शब्द कानात गुंजले. आरव, अन्यायाचा बदला घेताना कधीही निष्पापाचा बळी देऊ नकोस. तोच खरा अधर्म असतो. एखाद्याने केलेली चुकीची शिक्षा ही त्यालाच मिळायला हवी. कोणी निर्दोष त्याला बळी पडता कामा नये. आरोहीच्या आईने पाप केलं. पाप काय, गुन्हा केला. पण आरोहीचं मन गंगाजलासारखं पवित्र आहे. आरवच्या डोळ्यातील सुडाची आग विझली आणि तिथे प्रेमाचा ओलावा दाटला. त्याने फोटो छातीशी धरला आणि त्याला आरोहीसोबत घालवलेले एक एक सुखद क्षण आठवू लागले. त्याने तात्काळ पुन्हा मांडवाकडे धाव घेतली. दृश्य 2. मांडवातील पुनरागमन आणि समायराचा जहरी डाव. इकडे मांडवात आरोही चक्कर येऊन पडणार इतक्यात आरवने धावत येत तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये सावरले. आरवचा स्पर्श आणि त्याचा तो ओळखीचा सुगंध मिळताच आरोहीने मंदावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. तिचे थरथरणारे ओठ काही बोलून पाहत होते, पण आवाजात त्राण नव्हते. आरव भाऊक स्वरात म्हणाला, आरोही उठ, तुझा आरव परत आलाय, फक्त तुझ्यासाठी. आज माझ्या आईबाबांनीच मला तुझा हात पुन्हा धरण्यासाठी बळ दिले. त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलंय ग. आरोहीने हळूहळू डोळे उघडले आणि समोर आरवला पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. आरव, तुम्ही आलात, ती हुदके देत त्यातला घट्ट विलगली. आरवने तिचे डोके आपल्या छातीशी धरले आणि तिच्या कपाळावर किस करून परत तिला हृदयापाशी ओढलं. दोघे जणू एकमेकांना पुन्हा एकदा अनुभवत होते. तो म्हणाला, कसा आलो नसतो आरोही, तू तर माझा श्वास आहेस. मला माफ कर. त्या परिस्थितीत मी तुला एकटीला सोडून गेलो. तुला खूप त्रास दिला. आरोही रडत म्हणाली, आरव, मला माहिती होतं तुम्ही येणारच. जगाने साथ सोडली तरी तुम्ही मला अर्ध्यावर सोडणार नाही हे मला माहिती होतं. आणि आपल्या प्रेमावर आणि तुमच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास होता. पण आरव, माझ्या आईने म्हणजेच वैष्णवीने जे केलं ते भयानक होतं. मला तिची मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटते. आरवने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, नाही आरोही, तिने जे केलं त्यात तुझी काहीच चुकी नव्हती. तू तिची मुलगी असशील तरी तुझा स्वभाव तुझ्या शीतल आईसारखा आहे. तुझी यात काहीच चुकी नाही. आज माझ्या आईबाबांनी सुद्धा तुला सून म्हणून स्वीकारलंय, मग जगाची भीती कशाला? हे पाहून समायराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने एवढं कारस्थान करून हरिकाकांना तो व्हिडिओ आरवसमोर आणायला भाग पडलं होतं आणि सर्व बाजी तिच्या हातात होती. आणि आता तीच तिच्या हातातून निसटताना तिला दिसत होती. तिची एवढी मेहनत वाया जात होती. तिने हार मानली नाही.
ती तातडीने अंजली मावशींजवळ गेली आणि त्यांना भडकावू लागली. मावशी, बघा ना, आरव काय वेडेपणा करतोय. ज्या वैष्णवीने त्याच्या आईवडिलांना जिवंत जाळलं, तिच्याच मुलीला तो पुन्हा छातीशी धरतोय. हा तर आरवच्या आईवडिलांचा अपमान आहे. मावशी, काहीतरी करा. ही मुलगी या घरासाठी काळ ठरेल. अंजली मावशी संतापाने आरवजवळ गेल्या. आरव, शुद्धीवर आहेस का तू? ज्या वैष्णवीने तुझं बालपण हिरावलं, तुझ्या आईवडिलांना जिवंत जाळलं, तिच्याच रक्ताला तू आपली पत्नी मानतोयस. ही मुलगी खुनीची मुलगी आहे, हे विसरू नकोस. आरव करारी आवाजात म्हणाला. पुरे कर मावशी. वैष्णवी वाईट होती. तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला देवाने कधीच दिली आहे. पण आरोही निर्दोष आहे. तिने माझ्या आयुष्यातला अंधार दूर केला. पिहूला आईचं प्रेम दिलं, मला सांभाळलं. तिची काय चुकी आहे? आईबाबांनी मला आज संकेत दिलाय की कोणाच्या पापाचं ओझं दुसऱ्या निष्पाप जीवावर टाकू नकोस. मी आज हे लग्न पूर्ण करणार. माझ्या आरोहीला मी आता कधीच अंतर देणार नाही. विनायक मामा आणि साधना मामी सुद्धा पुढे आले. मामा म्हणाले, आरव, आज खऱ्या अर्थाने तू प्रतिभा ताई आणि दाजींचा मुलगा शोभतोस. तुझ्या या निर्णयाचा आम्हाला अभिमान आहे. संस्कार सुडापेक्षा क्षमतेत मोठे असतात आणि आज तू ते तुझ्या कृतीने दाखवून दिलेस. आरवने पुन्हा एकदा आरोहीचा हात धरला आणि सर्वांच्या साक्षीने मंत्राच्या घोषात तिच्या भांगात कुंकू भरले. दृश्य 3. सुहागरात्रीचे हळवे क्षण. शब्द पाऊल पलीकडे प्रेम. देशमुख मेन्शनमध्ये गृहप्रवेशाचा सोहळा पार पडला. रात्रीच्या वेळी आरव आणि आरोहीच्या खोलीत मोगऱ्याचा आणि गुलाबांचा मंद सुगंध दरवळत होता. खोली सुगंधी मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. आरोही नवरीच्या वेशात बेडवर बसली होती. तिची धडधड इतकी वाढली होती की तिला स्वतःचे ठोके ऐकू येत होते. आरव खोलीत आला आणि त्याने हळूच दरवाजा बंद केला. तो पावलांचा आवाज न करता तिच्या जवळ येऊन बसला. त्याने हळूवारपणे तिचा पदर बाजूला केला. आरव म्हणाला, आरोही, आजचा दिवस एखाद्या अग्निपरीक्षेसारखा होता, पण तुझ्या अढळ विश्वासाने आज आपलं नातं वाचवलं. आजपासून तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. त्याने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा हळूच वर उचलला आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला. आय लव्ह यू आरोही. आरोहीने लाजत आरवच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं. आरवने तिचे जड दागिने काढायला तिला मदत केली. त्याचा प्रत्येक स्पर्श आरोहीच्या अंगावर वीज चमकून गेल्यासारखा शहारा आणत होता. आरोही म्हणाली, आरव, तुम्ही आज आले नसते ना, मी तुम्हाला कधीच दिसली नसती. आरवने तिच्या ओठांवर बोट ठेवले. आरोही, काही बोलू नकोस. आणि आता मी आलो आहे ना तुझ्याजवळ, आता तुला कधीच सोडून कुठेच जाणार नाही आणि तुला पण जाऊ देणार नाही. आरवने हळूच तिच्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. त्याचे हात तिच्या कमरेवर स्थिरावले. त्याने हळूवारपणे साडीचा विळखा सैल केला आणि तिला कवेत घेतले. आरवने तिला पाठमोरी केले आणि तिच्या ब्लाऊजची दोरी हळूवार हातांनी सोडली. जशी दोरी सुटली तशी त्याने तिच्या गोऱ्या पाठीवर आपल्या ओठांनी एक उष्ण स्पर्श केला. आरोहीने डोळे मिटून आरवचा तो स्पर्श काळजात साठवला. आरवने तिला स्वतःवर खेचले आणि तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घेऊन तो तिला खोलवर किस करू लागला. इतक्याच दिवसांनी त्याची ओढ आज संपली होती आणि ते खरे अर्थाने एक झाले होते. दृश्य 4. खिडकीबाहेरची ती गूढ सावली आणि समैराचा शैतानी प्लॅन. त्याच रोमॅन्टिक वातावरणात अचानक खिडकीच्या पडद्यावर एक मोठी काळी सावली दिसली. आरोहीची नजर तिकडे गेली आणि ती दचकून आरवच्या मागे लपली. आरव, आरव तिकडे बघा.
तिकडे खिडकीबाहेर कोणीतरी उभं आहे. आरव पटकन खिडकीकडे धावला, पण बाहेर मुसळधार पाऊस आणि वाऱ्याने डोलणारी झाडं होती. काही नाही ग आरू, वाऱ्यामुळे झाडांची सावली पडली असेल, आरवने तिला सावरले. पण संकट खरोखरच जवळ होते. समयरा आपल्या खोलीत वेड्यासारखी आरव आणि स्वतःच्या जुन्या फोटोंवर चाकूने वार करत होती. तिच्या डोळ्यात आग होती आणि हातात विषाची एक बाटली होती. ती शैतानी हसून म्हणाली, आरव, तू जर माझा होऊ शकत नाहीस तर तू कोणाचाच होणार नाहीस. ज्या खुनीच्या मुलीला तू स्वीकारलंस तिचा अंत आता माझ्या हातूनच होईल. उद्या देवदर्शनासाठी जाताना तुमच्या गाडीचा असा भीषण अपघात होईल की आरव ही कायमची या जगातून निघून जाईल. आरव, तुला वाचवायला पुन्हा ही समयराच येईल. तयार राहा. आरोही, तुझा मृत्यूचा सापळा मी पूर्ण केलाय. तर कसा वाटला आजचा भाग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे काय होईल? समयरा आरोहीला मारण्याचा प्लॅन करते आणि आरव तिला वाचवू शकेल की नाही ते पुढच्या भागात बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे माझ्या कथेचे नवीन भाग तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.